यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बसवायचं आहे। भाजपला उत्तरेत ज्या राज्यांमध्ये यश मिळालं तिथे महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं। आपल्याकडे वेळ कमी, त्यामुळे जास्त काम करावं लागेल। अजित पवारांचं महिला कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचं आहे। आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, कारण बघता बघता 23 साल गेलं, 24 साल आलं, 24 सालातले जवळपास 18 दिवस गेले। येणाऱ्या काळामध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही ताकद लावणार। आम्ही निर्णय बदलला पण विचार बदललेला नाही। महिला मेळाव्यामध्ये रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। निर्धार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवावं आणि ते देण्यासाठी ही शक्ती आमची तुमच्या बरोबर असावी। हे राज्याचं नेतृत्व आणि ती बदलण्याची ताकद या महिला शक्तीमध्ये आहे। अजित पवार भावी मुख्यमंत्री। अजित पवार गटाच्या मेळाव्यामध्ये सहभागी महिलांच्या डोक्यावर खास टोप्या। महिला कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली तर आवडेल का असं दादांनी मला विचारलं, पण अजित दादा मुख्यमंत्री झाले तर महिलांचे प्रश्न सोडतील। आदिती तटकरेंचं मेळाव्यामध्ये सूचक विधान। महिला पासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत। आशा सेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांना भेटायला सरकारला वेळ नाही। मेळावे घेण्यापेक्षा रुपाली चाकणकरांनी त्यांना भेटावं, वर्षा गायकवाडांचा चाकणकरांना सल्ला। शरद पवारांचं वय विचारणाऱ्या अजित पवारांमध्ये मोदींचं वय विचारण्याची हिंमत आहे का? पटोलेंचा सवाल। तर मोदी 80चे झाले की त्यांनाही विचारू, अजित पवारांचं उत्तर। धरणावरून अजित पवारांवर आरोप करणाऱ्या भाजपचंच आता धरणात फुटत आलंय। नाना पटोलेंचं टीकास्त्र। अनेक पार्ट्या फिरून आलेल्या नानानं मला शिकू नये, अजित पवारांचा पलटवार। रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात। शेतकरी प्रश्नी उद्या रेल्वे रोको आंदोलन करण्याचा रविकांत तुपकरांचा इशारा। आंदोलनाआधीच पोलिसांनी तुपकर यांना घेतलं ताब्यात।